बातमी आता दादरमधून। हिंदमाता परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे स्थानिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। खरं तर दरवर्षी हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, महापालिका खूप प्रयत्न करते, पंप लावते, मात्र इथला पाण्याचा निचरा काही होत नाही। आणि आजही आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते। आजही आपण पाहतोय मुंबईतल्या या पावसामुळे हिंदमाता परिसर पूर्णतः जलमय झालेला आहे आणि या पावसाचा या साठलेल्या पाण्यामध्ये आपण काही लहान मुलं जे आहेत ते आनंद परिसरात आहे आणि दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही लहान मुलं आहेत ते पावसाचा आनंद घेताना आपल्याला दिसतात, मात्र पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात साचलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा आनंद घेण्यासाठी इथे लहान मुलं सुद्धा आहेत। कुठल्याही स्वरूपाचे बॅरिगेड पण महानगरपालिकेकडून इथे लावण्यात आलेले आपल्याला दिसतात। यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होतोय। चाकरमानी आहे, लोकांच्या ऑफिस सुटण्याची वेळ झाली आहे, त्यांना सुद्धा या परिस्थितीचा इथे सामना करावा लागतोय। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो इथे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। जे नागरिक आहे ते त्यांना पाण्यातून इथे वाट काढावी लागते। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईकरांना हा जो पाण्याचा फटका आहे तो इथे आता सहन करावा लागतोय। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतो की जे लोक आहे इथून येणं जाणं करतात, बहुतांश गाड्या आहेत, गाड्या तिथे चढवल्या जातात, म्हटलं कुठल्याही स्वरूपाचे बॅरिगेड जे आहे ते लावण्यात आले नाहीये। गुडघाभर पाणी इथे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं।